नमस्कार, मी सदाशिव मलगान. धनश्री गरम पाण्याचा बंब कुपवाड MIDC सांगली या ठिकाणी आता जे डिस्प्ले ठेवलेले बंब आहेत 30 लिटरपासून ते 60 लिटरपर्यंतचे बंब ठेवलेले आहेत. हा 30 लिटरचा बंब आहे. हा 3 ते 4 लोकांसाठी सफिशियंट आहे. त्यानंतर हा 50 लिटरचा आहे. 50 लिटरला 5 ते 6 लोकांसाठी याचा वापर होतो. 10 मिनिटात 50 ते 60 लिटर गरम पाणी होतं. वीज आणि गॅसच्या तुलनेमध्ये तुम्हाला 70% याच्यामध्ये फायदा होईल. 10 ते 15 वर्षाची कमीत कमी लाईफ मिळेल आणि याची 5 वर्षाची गॅरंटी पूर्णपणे धनश्री हॉट वॉटर बॉयलर म्हणजे धनश्रीच गरम पाण्याचा बंब यांची जबाबदारी राहील. टेम्परेचर मीटर 60 डिग्री टेम्परेचर दाखवल्यानंतर तुम्ही आंघोळीला पाणी गरम काढू शकता. 55 ते 60 डिग्रीमध्ये पाणी गरम काढता येतं. त्यामध्ये 30% पाणी गार मिक्स करावं लागतं. त्यावेळेला आपल्याला आंघोळीला घेण्याच्या लेवलचं पाणी टेम्परेचर मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आम्ही सिमलेस पाईप वापरलेले आहे. याला हा फायर बॉक्स म्हणतात. ह्या फायर बॉक्समध्ये तुम्ही इंधन घालू शकता. इंधन म्हणून तुम्ही जळणारी कोणतीही वस्तू, जनावरांची शेणी असेल, काट्याकुट्या असतील, झाडपाला असेल, जळणारं काही फक्त प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक, थर्माकोल आणि रबर याच्यामध्ये घालू नका. पर्यावरणाची हानी आपल्याला करायची नाही आहे. तर हा फायरबॉक्स हे खाली ॲस्पिड आहे. याच्यामध्ये खाली राख पडेल. इथं जळण घालावं लागतं. जळण घालून झालं की हा दरवाजा बंद ठेवायचा आणि हा दरवाजा, खालचा दरवाजा उघडाच ठेवावा लागतो, जेणेकरून त्याला ऑक्सिजन मिळालं की ते जाळाचे पेट हे चांगल्या पद्धतीने घेतं. शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा चांगला वापर का म्हटला जातो की शेतीमध्ये वेस्टेज जे पडलेलं असतं, जनावरांच्या समोरचं असू दे किंवा रानातल्या काट्याकुट्या असू देत, झाडपाला असू दे, ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये वापर होतो, जेणेकरून शेतकऱ्याला ह्याचं इंधन खर्च हा शून्य येतो. एवढा प्रयत्न केला आहे की कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये गरम पाणी जास्तीत जास्त कसं देता येईल. एक वेळ तुमचा बंब हा गरम झाला की या बंबामध्ये तुम्ही जसं जाळ घालत राहाल तसा त्या पद्धतीनं तुम्हाला पाण्याचा फ्लो हा कंटिन्यू चालू राहील. 5 वर्षात काही जरी म्हणजे याच्यामध्ये एकच विषय असतो की लिकेज होणे. लिकेज जर झाला तर आम्ही बंबाला पीस टू पीस बदलून देतो, तोही स्वखर्चानं. आम्ही आज सांगलीतच नव्हे, महाराष्ट्रात पूर्ण कर्नाटक आणि काश्मीरपर्यंत आपण बंब देतो. काश्मीरलासुद्धा बरेच हॉटेल, हॉस्टेल, रिसॉर्ट या ठिकाणी हाऊसबोटमध्ये बंब दिलेले आहेत. त्या बंबांचा फीडबॅक फार चांगला आहे आणि फार फायदा झालेला आहे लोकांना. धर्मशाळा असतील, हॉस्टेल असतील, लॉजिंग बोर्डिंग असेल, या सगळ्या ठिकाणी तिथल्या गरजेनुसार आपण ते बंब तयार करून देतो. समजा जर 10 खोल्यांचं एखादं हॉटेल असेल तर 10 खोल्यांच्या हॉटेलला 200 लिटरचा बंब द्यावा लागतो. 10 रूम्स ज्या हॉटेलला असतात त्या लोकांना 200 लिटरचा द्यावा लागतो. जिथं 20-25 लोक आहेत तिथे 100 लिटरचा बंब द्यावा लागतो. आपल्या मागणीनुसार तुम्ही मला जर कळवलं की केवढी माणसं आहेत, त्या माणसांच्या हिशोबानं मी तुम्हाला त्या पद्धतीनं कमीत कमी खर्चाचा आणि चांगल्या क्वालिटीचा बंब आम्ही कस्टमाइज करून म्हणजेच बनवून तुमच्या मागणीनुसार बनवून देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या क्वालिटीचं जी काही चेकिंग असतं ते आमचे जबाबदार सुपरवायझर, स्वतः मी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटीचं मटेरियल, इंडियन मटेरियलच आपण परचेस करतो. हे मटेरियल वापरून झाल्यानंतर पूर्ण बंब तयार झाल्यानंतर टेस्टिंगचं जे काम असतं ते आमचे जबाबदार सुपरवायझर असेल, जबाबदार मिस्त्री असतील, यांच्या नजरेखालून 2-2, 3-3 वेळा टेस्टिंग केल्याशिवाय ते पुढं पेंटिंगला अथवा फिनिशिंगला बंब जात नाही. या स्टीलच्या बंबाचा वापर कोकण किंवा समुद्रकिनारपट्टा जे आपण म्हणतो, जिकडं गंजण्याचं प्रमाण जास्त असतं, रेस्टिंगचं प्रमाण असतं, तिथं स्टेनलेस स्टीलचा बंब वापरतात. दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटल्समध्ये स्टेनलेस स्टीलचा बंब वापरतात. त्यानंतर फूड प्रोडक्ट जी करतात लोक, जे फूडशी रिलेटेड कामं असतं त्याच्यामध्ये हा स्टीलचा बंब वापरला जातो. हा बंब पूर्ण घरात ज्या ग्रेडची भांडी असतात, 304, 304 ग्रेड SS या मटेरियलमधून तयार केलेला आहे. ह्याला लाईफ आजपर्यंत आम्हाला तरी कन्सिडर झालेलं नाही. 14 वर्ष झालं. 14 वर्षापूर्वी ज्या लोकांना आम्ही बंब बनवून दिल्यात त्यांचा आजही कसलीही तक्रार नाही आहे. परंतु आम्ही याला 10 वर्षाची वॉरंटी देतो आहे. 10 वर्षात ह्याला काही जरी झालं तर आम्ही त्याला रिपेअर करून व्यवस्थित करून तुम्हाला परत दिला जातो. खरेदीसाठी जर कुणाला काही इंटरेस्ट असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एक विनंती आहे सर्वांना की तुम्ही कमेंट्समध्ये तुमचा नंबर टाकू नका. तुमचा नंबर टाकला की त्या नंबरचा गैरफायदा घेतला जाईल, चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला ट्रीट केलं जाईल. जे आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेत किंवा या नेमप्लेटवर नंबर आहेत ह्याच्यावरच संपर्क करा. तुम्हाला योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन मिळेल. हाच नंबर हा कंपनीचा नंबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही तुम्हाला फोन केला तर कुणालाही रिस्पॉन्स देऊ नका. माझा नंबर घ्या, 99 22 98 44 47. दुसरा नंबर 86 26 00 55 66. धन्यवाद.